नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवते अस्सल मराठमोळं पद्धतीचं हिरवं वांग। त्यासाठी वांग मी कापून घेतलं, साईडचं अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि डेट आहे तो पूर्ण कापायचा नाही, फक्त वरचं टोक कापून टाकायचं आणि मध्ये अशा पद्धतीने 4 भाग करायचे। तुम्ही बघू शकता आणि त्यात किडकं असेल तर ते वांग घ्यायचं नाही आणि सर्व वांगी अशी कापून एका टोपात पाणी घेऊन त्यामध्ये टाकून ठेवायची, जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाहीत। जर तुम्हाला या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचन चॅनेलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता। आता मी हिरवं वांग बनवण्यासाठी वाटण बनवते। त्यासाठी मी 6-7 लसणाच्या पाकळ्या, 1 मूठ कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 6-7 हिरव्या मिरच्या, 4 चमचे सुकं खोबरं घालायचं। तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरवर वाटून घ्यायचं। मिक्सरवर जास्त बारीक नाही वाटायचं, थोडं अबडधोबडच वाटून घ्यायचं। हे हिरवं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर त्यामध्ये 7-8 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला। जेवढी आपली वांगी आहे त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचा कूट कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि आपलं हिरवं वाटण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित व नंतर त्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करायचं। आता मी पाण्यात ठेवलेली एक वांगी घेऊन मसाला पूर्णपणे वांग्यामध्ये भरून घेते। पूर्ण दाबून मसाला भरून घ्यायचा। तुम्ही हा व्हिडिओ आपल्या चॅनेलला जाऊन नक्की बघा, कारण त्यामध्ये मी वांग्याबद्दल भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत। वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा ग्रेव्हीसाठी। त्यानंतर एका कढईमध्ये मी 2 पळी तेल ओतलं, त्यात मोहरी, जिरे आणि हिंग याची फोडणी दिली। त्यानंतर आपण मसाला भरून ठेवलेली वांगी त्यामध्ये एक अशी सोडली व जो उरलेला मसाला होता तो मी वांगी सोबत घातला आणि तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही पाणी ओता आणि ज्यांना ग्रेव्ही नको असेल तुम्ही याच मसाल्यामध्ये वांग वाफेवर शिजवू शकता। झाकण लावून मी वांग वाफेवर 5 मिनिट शिजवून घेतलं। त्यानंतर वांगी अशी या पद्धतीने पलटून घ्यायची। परत 5 मिनिट झाकण लावायचं व 5 मिनिट झाल्यानंतर आपण अशा प्रकारे वांगी चेक करून बघायची की आपलं वांग शिजलंय की नाही। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।